हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये कास्ट व्हॅलिडिटीसाठी कसे अप्लाय करायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत। तर ब्राउझरमध्ये जाऊन आपण बार्टी हा शब्द एंटर करायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इथे एक लिंक ओपन होईल, ccvishome.barty अशा पद्धतीची लिंक ओपन होईल। या लिंकवर क्लिक करायचं आहे, त्याचं वेब पेज ओपन होईल। या वेब पेजच्या डाव्या साईडला इथे लॉगिनचा ऑप्शन येतो। लॉगिनच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे की अशा पद्धतीने वेब पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे। इथे न्यू रजिस्ट्रेशन म्हणून ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने वेब पेज ओपन होईल। हे रजिस्ट्रेशनचं पेज आहे। इथे तुमचं पूर्ण नाव, जसं तुमचं कास्ट सर्टिफिकेटवर नाव आहे तसं नाव इथं आलं पाहिजे। त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचा आहे, तुमचा आधार कार्ड नंबर इथं या ठिकाणी एंटर करायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि तुमचं युजर नेम। या ठिकाणी युजर नेम हे शक्यतो तुमचा ईमेल ॲड्रेस ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला सोयीचा असा पासवर्ड एंटर करायचा आहे, पासवर्ड रिटाईप करायचा आहे। आणि त्यानंतर इथे एक सिक्रेट क्वेश्चन आहे। हा क्वेश्चन सपोज तुम्ही एखाद्या वेळेस पासवर्ड विसरलात तर हा क्वेश्चन एंटर करून तुम्हाला तुमचा पासवर्ड रिसेट करता येतो। त्यामुळे आपण हा क्वेश्चन नीट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा आन्सर जे आहे ते या ठिकाणी एंटर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा कोड इथं या बॉक्स मध्ये एंटर करायचा आहे आणि क्रिएट प्रोफाइल या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। क्रिएट प्रोफाइल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल ॲड्रेसला एक लिंक सेंड केली जाते। त्या लिंक मध्ये व्हेरिफिकेशन साठी ती लिंक दिलेली असते, अकाउंट व्हेरिफिकेशन साठी ती लिंक दिलेली असते। ती लिंक ओपन करायची आहे। त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होतं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी यायचं आहे। इथे तुमचं युजर नेम जे टाकलेलं असेल ते आणि तुमचा पासवर्ड, पुन्हा एकदा कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं पेज ओपन होतं। या पेज मध्ये क्रिएट ऍप्लिकेशन असा ऑप्शन दिलेला आहे। त्याच्यानंतर अपडेट ऍप्लिकेशन आहे, डॉक्युमेंट डिटेल्स, रिलेटेड डिटेल, कन्फर्म अँड प्रिंट ऍप्लिकेशन स्लिप अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत। इथे क्रिएट ऍप्लिकेशनला जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म पूर्णपणे भरून घ्यायचा आहे। त्यानंतर डॉक्युमेंट डिटेल्स मध्ये जाऊन कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही जोडणार आहात त्याचे डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत आणि त्यानंतर फॉर्म कन्फर्म करायचा आहे। फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर या फॉर्मची प्रिंट तुम्हाला घेता येते, इथून प्रिंट घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन स्लिपची प्रिंट घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण डिटेल्स या ठिकाणी क्रिएट ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाऊन पूर्ण डिटेल्स भरायचे आहेत आणि त्यानंतर त्याचे प्रिंटआउट्स काढून ह्या तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी कमिटी जी आहे त्यांच्याकडे तुम्ही पाठवू शकता आणि त्यानंतर तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे मिळून जाईल।